नमस्कार मित्रांनो, एमटेक टायटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून होमगार्ड भरती 2024 साठी अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता यामध्ये नेमका अर्ज कसा करायचा, कोण पात्र असणार, अर्जासाठी कशी प्रक्रिया राबवायची, ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर चला विलंब न करता पाहूयात नेमका होमगार्ड भरतीसाठी नोटिफिकेशन, किती जागा आणि अर्ज कसा सादर करायचा याबद्दलची माहिती. आपण या ठिकाणी पाहताय जे की महाराष्ट्रातील एकूण 24 जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीसाठी जी काय होमगार्ड भरती नोंदणीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. आता यामध्ये जी काय तारखे आहेत, अर्ज भरण्याचे कालावधी ह्या प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे आहेत. जो आता साताऱ्यासाठी 31, नांदेड, रत्नागिरी या तारखा ज्या आहेत त्या तारखा आपण एकदा चेक करा. याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्या लिंकच्या माध्यमातून त्या लिंकवर क्लिक करून आपण या ठिकाणी सहज पोहोचू शकता आणि आपल्या जिल्ह्यासाठी कोणती अंतिम तारीख आहे अर्ज करण्याची याबाबतची माहिती घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे किंवा जे काय पात्रता निकष आपल्याला पाहायचे आहेत त्याबद्दल आपल्या जिल्ह्याच्या या लिंकवर जरी आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर एक पीडीएफ ओपन होते. त्या पीडीएफ मध्ये त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही इन्फॉर्मेशन आपण पाहू शकता. आता आपण या ठिकाणी आपल्याला जे काय ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तो नेमका कसा सादर करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. तर चला आपण डायरेक्ट ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याविषयी माहिती घेऊयात. आता हे जे संकेतस्थळ आहे याच्या ज्या लिंक आहेत ह्या लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट या ठिकाणी अर्ज करू शकता. आता आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनही अर्ज करू शकता किंवा आपण आपल्या कॉम्प्युटरच्या माध्यमातूनही अर्ज करू शकता. मी एक आपल्याला सहज प्रोसेस सांगतो की अर्ज कसा भरायचा आहे. या ठिकाणी आल्यानंतर या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म. त्यावर लिंकवरती क्लिक करायचं. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म ओपन होतो. हा फॉर्म ज्यामध्ये आपला जिल्हा, आपल्या ज्या जिल्ह्याअंतर्गत, आता या ठिकाणी आणखी एक विशेष त्यांची सूचना आहे की उमेदवारांनी पथक उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाणेची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालुक्यातील पथक उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील. आता आपल्याला जे काय जिल्हा किंवा आपलं पोलीस स्टेशन आहे ते आपापल्या हद्दीतीलच असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपला अर्ज करायचा. जर आपण बाहेर जिल्ह्यात जर अर्ज सबमिट करत असाल तर आपला अर्ज या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे. आता हा अर्ज भरताना या ठिकाणी आपण आपला जिल्हा निवडून घ्यायचा. सर्वप्रथम जिल्हा निवडून घेतल्यानंतर आपला जे काय झोन असेल ते झोन निवडून घ्यायचंय. या ठिकाणी आपल्या जवळचं जे काय पोलीस स्टेशन जे आपल्या हद्दीत आपल्याला पोलीस स्टेशन अवेलेबल आहे ते पोलीस स्टेशन या ठिकाणी निवडून घ्यायचं. आता मी एक रॅन्डमली निवडून घेतो या ठिकाणी. यानंतर आपलं आडनाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव इंग्लिश मध्ये टाकायचं. लक्षात असू दे या ठिकाणी नाव आपल्याला इंग्रजीमध्ये टाकायचंय. त्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं. आपला आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा. आता ही सगळी या ठिकाणी आधार नंबर एंटर केल्यानंतर आपण आपलं शिक्षण काय 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट काय जे झालं ते या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर आपल्या आधारवर ॲज इट इज जसा पत्ता आहे जसा आपल्या आधारवर आहे तसाच या ठिकाणी टाका. आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा. प्रोफेशनल तुम्ही सध्या काय करताय, फार्मर आहे, सेल्फ बिझनेस, प्रायव्हेट जॉब करताय, गव्हर्नमेंट जॉब करताय, हाऊस वाईफ आहे, डॉक्टर आहे, ॲडव्होकेट आहे, ऑदर आहे, तुम्ही जे काय सध्या काम करताय जे काय वर्क करताय त्या वर्क सध्या या ठिकाणी इन्फॉर्मेशन द्यायची. त्यानंतर आपला ईमेल आयडी टाकायचा. टेक्निकल सर्टिफिकेट, आता बऱ्याच जणांचा टेक्निकल सर्टिफिकेटचा विषय होता. नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट. टेक्निकल काय, आता सपोज MSCIT, CCC, टॅली हे जे काय गव्हर्नमेंटचे कॉम्प्युटर रिलेटेड कोर्स आहेत की ते तुम्ही कोर्स केलेले आहेत असे जर कोर्स तुमच्याकडे असतील किंवा काही एखादा डिप्लोमा किंवा एखादा शॉर्ट कोर्स दुसरा असेल जर टेक्निकल मध्ये त्याचं जर इन्फॉर्मेशन देत असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे आहे किंवा नाही, बरं असतील तर किती आहेत, 1 आहे 2 आहे 3 आहे, तुमच्याकडे वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे सर्टिफिकेट किती आहेत याबद्दलची या ठिकाणी माहिती द्यायची. आता टेक्निकल मध्ये बऱ्याच जणांनी तांत्रिक अर्हता म्हणजे काय या विषयावर हे प्रश्न विचारला होता. त्यामुळे सांगतो की या ठिकाणी
टेक्निकल तुमच्याकडे MSCIT कॉम्प्युटरचं जे काय नॉलेज सर्टिफिकेट असतील, जे काय तुम्ही एक्झाम दिलेले असतील, जे काय तुम्ही कोर्स केले असतील, त्या कोर्सचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील. किती सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे. आता ह्यामध्ये कसं की काही जणांचं MSCIT CCC प्लस टॅली किंवा अशा प्रकारचे जे काय कोर्स झालेले आहेत आपले, या कोर्सचं जे काय तुमचे 2, 3, 4 काय कोर्स झालेले असतील ते कोर्स या ठिकाणी टाकायचे. जर नसतील तर डायरेक्ट नील सुद्धा करू शकताय, परंतु जर असतील तर टाकाच. या ठिकाणी आपली जन्मतारीख, त्यानंतर हाईट, जी काय हाईट आहे ती आपल्याला सेंटीमीटर मध्ये टाकायची आहे, त्यामुळे आपली हाईट व्यवस्थित मोजा आणि या ठिकाणी टाका. त्यानंतर एक्स होमगार्ड, तुम्ही याआधी होमगार्ड मधून काम केलंय का? जर केलं असेल तर यस किंवा नो हा पर्याय सिलेक्ट करा. चला तर मी आता 2 मिनिटात ही सगळी माहिती आधी भरून घेतो, त्यानंतर पुढील माहिती तुम्हाला सांगतो. आता ही माहिती या ठिकाणी आपण भरून घेतली. ही माहिती भरल्यानंतर सगळी माहिती व्यवस्थित यात तपासून पाहत, माहिती बरोबर असल्यास त्यानंतर या सेव्ह या पर्यायावर क्लिक करा. रेकॉर्ड ऍडेड सक्सेसफुली, ओके वर क्लिक करा. त्यानंतर आपला जो काय फॉर्म आहे तो या ठिकाणी सबमिट झालेला आहे. आता आपला फॉर्म सबमिट झाला आहे, परंतु आपल्याकडे त्याची रिसिप्ट नाहीये. रिसिप्ट घेण्यासाठी या ठिकाणी आपला आधार नंबर आणि आपले डेट ऑफ बर्थ या 2 गोष्टी आपल्याला एंटर करायच्या. त्यानंतर आपला ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला डाउनलोड करता येतो. टाकलं. विशेष डेट ऑफ बर्थ आपण टाकताना डेट ऑफ बर्थ अशी टाकायची, सुरुवातीला महिना, त्यानंतर डेट आणि त्यानंतर इयर. लक्षात असू द्या फॉर्म भरताना सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा तसंच ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला. आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा. या सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपण जी काय फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट येईल. ती प्रिंट या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची आहे. चला व्यवस्थित जर काही अडचण वाटलीच फॉर्म भरताना तर कमेंट मध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये विचारा, टेलिग्राम चॅनलवर विचारा. ज्या माध्यमातून आपल्याला विचारता येईल माहिती त्या माध्यमातून विचारा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा आपल्या बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा ज्यांना या भरती अंतर्गत आपला फॉर्म भरायचा आहे किंवा कसा भरायचा याबद्दलची आयडिया नाही आहे. अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळेल. चला धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.